या धरतीला कान लावायच्या. ज्या दिशेने महाराज इकडे आले त्या पाऊल वाटेतून, त्या मातीतून त्या माऊलीला विठ्ठल 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 असा आवाज यायचा. मग जिजाबाई रानावनातून, काट्या कुट्यातून, बांधाबांधानी इथे यायच्या. या झाडाखाली तुकाराम महाराजांना 2 घास जेवू घालायच्या, स्वतः जेवायच्या आणि निघून जायच्या. आणि बाई पण त्या माऊलीला कळलं होतं म्हणून 7 किलोमीटर जायच्या, 14 किलोमीटर प्रवास करायच्या. म्हणून या आईसाठी 2 ओळी. काट्या कुट्याची पर्वा न तिला, काट्या कुट्याची पर्वा न तिला, ना तमा तिला उन्हातानाची, चिंता फक्त आपल्या घरधण्याची. बिगी बिगीनं लग बगीनं धरलेली वाटती ना सोडायची, तुकोबासाठी व्याकळून जिजाबाई भंडारा चढायची. शेवटचा 1 मिनिट. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते ठिकाण देऊच्या बस स्टॉप जवळ. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाने. महाराज वैकुंठाला गेले ते ठिकाण देऊच्या बस स्टॉप जवळ. तिथे एक नांदुरकीचं झाड आहे, झाडाचं नाव तरी आज कमीत कमी लक्षात. तुकाराम दिल्लीला जे झाड थोडं व्हायब्रेशन होतं ते झाड तिथे. इथं सुद्धा 150 कोटीच्या मंदिराचं काम 2016ला चालू झाले. कोरोनामुळे 3 वर्ष वाया गेले. गुजरातला जे अक्षरधाम मंदिर आहे तसंच मंदिर इथं होतंय. सोमपुरा मार्बल इंडस्ट्रीज नावाची राजस्थानची कंपनी आहे, जी कंपनी अयोध्येचं राम मंदिर करते. त्या कंपनीनं सोमनाथाचं काम पूर्ण केलं. हिंदूंची 40 मंदिरं बांधली. इथं सुद्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एकाचा हात नाही. आणि सगळ्यांनी तुमच्या माहितीसाठी सगळ्यांनी म्हणलं ना, मोरदे मोरदे, मला काय घेणं देणं नाही, मला काय घेणं देणं नाही. साहेब, आपण सगळेजण अडचणीत. काही माणसं रात्रंदिवस झटत्यात मंदिराच्या बांधकामासाठी. हे काय आपोआप झालं का? साहेब, कितीचं कोटीचं झालं का? 80 कोटी. हे सचिव आहे, 80 कोटीचं काम झाले. काम स्लॅबवर आहे. हे काय आपोआप नाही झालं, याच्या मागे अनेक लोकांची तपश्चर्या आहे. 80 कोटीचं काम झाले. उर्वरित काम 2027च्या अखेरीस पूर्ण करायचे. इच्छा झाली, वाटलं आज एकादशी चांगला दिवस आहे. कारण का हे मंदिर नाही नुसतं, इथं भक्तीचा संदेश दिला जाईल. 18 बकड जातीचे जे संत आहेत आपले सगळ्यांचे, त्यांची शिल्प घडवायचं काम चालले आतमध्ये. दुसरी सर्वात महत्वाचं, हे एकदा मंदिर झाल्यानंतर लाखो विद्यार्थी इथून घडून जातील, लक्षात ठेवा. त्यामुळे धर्माला जरा जो काय थोडस व्हायचं ना, ते वाचणार आहे, लक्षात ठेवा. मंदिरं नसतात, त्याच्या मागचा तो भाव लक्षात घ्या. म्हणून आपल्याला करायचं. नुसतं मंदिरं बांधून नाही जमणार, त्याचा अभ्यासही केला पाहिजे. तर वाटलं तुम्हाला या मंदिराच्या बांधकामासाठी नाही सुपर करता एक छोटीशी पावती इथं घेता आली तर घ्या, नाही घेतली काही प्रॉब्लेम नाही. तुमचं दर्शन राहिलेलं आहे. आतमध्ये गेल्यानंतर दादा तुमची एक प्रकार का तुम्ही तुमच्या मागे अनेक तपश्चर्याचा भाग आहे, लक्षात घ्या. जी वयस्कर लोक आहेत अनेक गोष्टी त्यांच्या मागे. आणि ही सोपवाट ही पिढी गेल्यानंतर ना आपल्याला आलो होतील बघा पुढच्या पिढीची. तसं कारण यांच्यासारखे जगूच शकत नाही. कितीतरी आत्महत्या न व्हायचं कारण जे नाही तेच मिळवायचं बघते मला. ही आहे तशी जगत होती. तर नाही सुपर जमलं ओंजळभर एक छोटीशी पावती घेता आली तर घ्या, नाही घेतली काय प्रॉब्लेम नाही. दर्शन करताना आतमध्ये गेल्यानंतर या मंदिराचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल एवढं बोला. एक शेर आठवला म्हणून एक शेर आपल्यासाठी. हरी भरी पेड़ पर सूखी डाली नहीं होती, मुस्कुराते हुए होठों पर कभी गाली नहीं होती, जो बंदे झुक जाते हैं तुकाराम महाराज के चरणों में, उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी एक शेवटचे 20 सेकंद. आणि मंदिरात ज्या दिवशी वेळ नाही ना, वेळ त्या दिवशी येत नका जाऊ. कारण ती पळापळून करून काहीच साध्य होणार नाही. 2 प्रश्न विचारतो. काही तुम्हाला एक काम छोटंसं सांगणार आहे. किती हात वर होतात मराठी माणसाचे तेवढे बघा. म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की आपण काय करायला पाहिजे. साधा प्रश्न आहे. देहू ते पंढरपूर हा जो पालखी सोहळा जातोय 340 वर्ष झाले जातोय. किती अखंड सेवा चालू आहे पालखीची. हे नाही कधी करोनाच्या काळात फक्त बसमध्ये नेली ती पालखी पालखी. तर तुम्हाला सगळे महाराष्ट्राचे परराज्यातले नाही ना कोणी, परराज्यातले नाही का कोणी? नाही ना. मग मला एक सांगा, देहू ते पंढरपूर जो पालखी सोहळा जातो या पालखी सोहळ्यामध्ये एकूण किती रिंगण होतात? ज्याला माहिती त्याने हात वर करा आणि काही मोजा हात किती वर होतात ते. थांबा तुम्ही आई थांबा जरा, नका टाळ्यावर. फक्त 2 हात वर झाले. 2 इकडे सांगा दादा. 3 शाबास. तुमचं काय म्हणणं? 3 इकडं. सगळे नापास झाले. नापास एकूण 7 रिंगण होतात तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबर. 3 2 रिंगण
3 उभी रिंगण, 1 मेंढ्यांचं रिंगण बारामतीला. दुसरा प्रश्न, मला सत्कार करायचा शाल देऊन, आज एकादश आहे. दुसरा प्रश्न नीट लक्ष द्या. तुकाराम महाराजांच्या 2 पत्नी होते, त्यांची नावं काय? माझा हात कितीवर होता? बोलायचं नाही, बोलायचं नाही. हात वर करा. 1 सांगा. जरा टाळ्या वाजवा मावली. तुमचं दर्शन झाल्यानंतर साहेब सत्कार करतील. बाकीच्यांनी दर्शन तुमच्या लाईनीत बाहेर जावा आणि जावा, पुढे जायचं तिकडे जावा. जावा, किती घाई करा. बुकाना साहेब